हा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होतोय। सदस्य डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांचाही सन्मान माननीय आयुक्त साहेब करतील, मी त्यांना विनंती करतो। करण्याची विनंती मी अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम साहेबांना करतो। यानंतर माननीय विधान परिषदेचे माजी आमदार माननीय अमरनाथजी राजूरकर नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय देश नेते आदरणीय DP सावंत साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे माननीय निलेश सोनकेवर साहेब अतिरिक्त त्यांना विनंती करतो की आपण अमरनाथजी राजू देशमुख साहेब भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे हार्दिक स्वागत आहे। आपण सर्वजण निमंत्रित आहात या कार्यक्रमासाठी वर्जून आलात। मी आपल्या सर्वांचं महानगरपालिकेच्या वतीने अंतःकरणापासून स्वागत करतोय। या ठिकाणी वतीने अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कविताताई यांना महापौर पदाची या निमित्ताने संधी मिळते, टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा नूतन महापौर यांचा सन्मान आदरणीय साहेब मान्यवर या ठिकाणी करून त्यांना शुभेच्छा देत आहेत। यानंतर त्यांचा ठिकाणी उपमहापौर म्हणून निवड झालेली आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय साहेब पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करत आहेत। त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देत आहेत। का जोरदार टाळ्या होऊ द्या। नव्या दमाची ही जोडी नक्कीच नांदेड वाघाळा शहर महानगर ऐतिहासिक अशी नांदेड नगरी आहे। गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने नगरी पावन झालेली आहे। अशा या पवित्र नगरीत महानगरपालिकेला खूप मोठा इतिहास आहे। श्रद्धे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे। सर्व क्षेत्रीय अधिकारी हे सर्व मान्यवर सदस्य बंधू भगिनींचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत। माननीय खासदार अशोक चव्हाण साहेब, खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब, सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब, माजी पालकमंत्री डॉक्टर DP सावंत साहेब, माजी आमदार रातोडीकर साहेब, माजी आमदार तथा BJP, त्यासोबतच आजच्या या समारंभ सोहळ्याचे केंद्रबिंदू असलेल्या आपल्या महापालिकेच्या 15व्या महापौर सौभाग्यवती कविता संतोष मुळे मॅडम व उपमहापौर दीपकसिंग काशीनाथ सिंग रावत, त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले माजी पदाधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, माझे सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी। निवडणूक होऊ शकली नाही, त्यामुळे 1 नोव्हेंबर 2022 पासून राज चालू झालेलं होतं। आज लोक निर्भय वातावरणात आपल्या नांदेडकरांचे मनातले लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। आनंद होत आहे। आणि 9 दिवसाच्या प्रशासक कालावधीमध्ये महापालिकेच्या मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्य रस्त्यावर LED स्ट्रीट लाईट लावण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यासोबतच फ्री लेफ्ट आणि ट्रॅफिक